नमस्कार मित्रांनो, मी गणेश मानकर इग्नाइट अकॅडमीच्या या प्लॅटफॉर्मवर तुम्हा सर्वांचे मी स्वागत करतो। मुंबई उच्च न्यायालयामार्फत शिपाई, हमाल आणि फराश या पदांसाठी जे आहे तर ती भरती आलेली आहे। पण नेमका विद्यार्थ्यांच्या मनात प्रश्न आहे, नेमका यांच्यात जो आहे तर तो काय फरक असतो? कामाच्या स्वरूपात फरक असतो का वेतनामध्ये फरक असतो? नेमका यांच्यात काय फरक असतो? त्या सगळ्या काही बाबी आपण आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत। म्हणून तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत जो आहे तर तो पूर्ण बघायचा आहे। आणि शिपाई आणि लिपिक या दोन्ही पदांसाठीची आपली ऑनलाईन रेकॉर्डेड बॅच आपण लॉन्च केलेली। शिपाईसाठी तर फक्त 199 रुपयामध्ये सगळ्या सब्जेक्ट कव्हर असणारी बॅच तुम्हाला इथं पाहायला मिळणार आहे। क्लर्कसाठी पण आपली ही ऑनलाईन रेकॉर्डेड स्वरूपाची बॅच जी आहे तर ती बघायला तुमच्यासाठी मिळणार आहे। आणि सध्या तुम्हाला ऑफ पण चालू आहे मित्रांनो, क्रिसमस निमित्ताने 25% ऑफ चालू आहे। त्याच्यासाठी देखील या बॅचेस तुम्ही जे आहेत तर ते आजच जॉईन करून ठेवा। बघा, जर तुम्ही इथं जर पाहिलं, बघा मुंबई उच्च न्यायालयाच्या भरतीमध्ये शिपाई, हमाल आणि फराश ही तीन नावं एकत्रित दाखवलेली आहेत। पण या तिघांचे कामाचे स्वरूप आणि जबाबदाऱ्या थोड्याफार वेगवेगळ्या आहेत। बाकी जास्त काही नाही, जवळपास 887 जागांसाठी वॅकन्सी आहे आणि 7वी पास उमेदवार अर्ज करू शकतो। आता नेमके कोणाला काय भेटेल, कोणाला शिपाई भेटेल, कोणाला हमाल भेटेल आणि कोणाला फराश भेटेल याच्या संदर्भात कुठलीही माहिती त्यांनी नोटिफिकेशन मध्ये दिलेली नाही आहे। असं पण नाही आहे की ज्याला जास्त मार्क मिळतील तो शिपाई होईल, 2 नंबरवाला हमाल होईल, 3 नंबरवाला फराश होईल। आता हे काय आहे, हे पूर्णपणे उच्च न्यायालयाच्या अखत्यारीत आहे। ज्यावेळी तुमची निवड होईल त्यानंतर तुम्हाला जे आहे तर ते काहीतरी काम जे आहे तर ते सोपवण्यात इथं येणार आहे मित्रांनो। सगळ्यात आधी शिपाई या पदासंदर्भातली थोडी माहिती पाहूया। बघा, शिपाई हे मुख्यत्वे अधिकाऱ्यांना आणि कार्यालयातील जे कर्मचारी, अधिकाऱ्यांना म्हणजेच काय की जे जज असतील, इथं आपण जजेस समजूया, जे न्यायाधीश असतील त्यांच्यासाठी, आणि कर्मचारी वर्गाला सहाय्य करणारे कर्मचारी असतात। आता जे काही लिपिक असतात, जे काही कर्मचारी असतात, तुम्ही जर पाहिलं असेल कोर्टात तुम्ही गेले असेल तर बाहेर व्हाईट ड्रेस वाला एक माणूस असतो की ज्याच्यात व्हाईट शर्ट व्हाईट पॅन्ट असते, तो काय असतो, तो शिपाई असतो तिथला, कारण की त्याचा तो युनिफॉर्म असतो। आणि त्यांच्या कामात सामान्यतः कोणत्या कोणत्या गोष्टी असतात? एक, कोर्ट आणि कार्यालयातील कागदपत्र आणि फाईल्स एका विभागातून दुसऱ्या विभागात नेणे। फॉर एक्झाम्पल, प्रत्येकाचं चेंबर असतं, प्रत्येकाचे एक एरिया असतो, त्या एरियाला एक शिपाई दिलेला असतो। मग त्या एरियाच्या बाहेर तो शिपाई उभा असतो। समजा तिथून वस्तू दुसऱ्या कार्यालयात द्यायची असेल तर तो शिपाई तिथून ती वस्तू दुसऱ्या शिपाईच्या हातात देतो किंवा दुसऱ्या अधिकाऱ्यांकडे तो जे आहे तर तो सुपूर्त करण्याचं काम करतो। त्याच्यानंतर पत्रव्यवहार जे होतात तर त्यांचे डिस्पॅच आणि डिलिव्हरी इत्यादी करणं। त्याच्यानंतर शाब्दिक संदेश किंवा नोटीस इत्यादी खोल्यांमध्ये पाठवणं। कार्यालयाच्या इतर सामान्य कामांमध्ये तो मदत करतो। सहकारी कर्मचाऱ्यांना साधे सहाय्य पुरवणे, उदाहरणार्थ कॉपी काढून आणणे, म्हणजे झेरॉक्स वगैरे काढून आणणे, फाईल शोधणे इत्यादी वगैरे कामं करण्यात मदत करणे। काही वेळा कार्यालयात स्वच्छता आणि व्यवस्थापन कार्य देखील करण्यात येते व्यवस्थापकांच्या आदेशानुसार। शिपाईचा कामाचा प्रकार हा रोजच्या कामात मदत आणि सहाय्य। मेन म्हणजे काय असतो, तो त्या चेंबरच्या बाहेर उभा राहतो। कधी कधी जे काही कोर्ट असतं त्या कोर्टच्या तो बाहेर उभा राहतो, म्हणजे पूर्ण कोर्टचा आवार नाही मित्रांनो, एक तो एरिया असतो, त्या एरियाच्या बाहेर असतो, तो खुर्ची टाकून मस्त त्यांचा बसलेला असतो आणि मध्ये कोणी आहे का नाही, मग आपण गेलो का, साहेब आहेत का नाही, हे आहेत का नाही, ते आहेत का नाही, ते बघण्याचं तो काम करतो। बाकी जज सोबत जे आहेत तर त्याचं पण ते रिलेशन असतं, जज सोबत पण त्याला ते काम त्याचं जे आहे तर ते करावं लागतं मित्रांनो। पुढे हमाल जो असतो ना, हमाल हे पद शक्यतोवर मुंबईसाठीच त्यांनी डिझाईन केलेले आहे। बाकी तुम्हाला जिल्हा न्यायालय वगैरे मध्ये हमाल हे पद शक्यतोवर आता बघायला मिळणार नाही। लक्षात घ्या, हमाल हा शब्द म्हणजे काय की जो काही भारी आणि भौतिक कामं करतो, म्हणजे काहीतरी जड उचलतो वगैरे, तर त्याला आपण काय म्हणतो, हमाल म्हणतो, कुली म्हणतो, लेबरल म्हणतो। उदाहरणार्थ सामान असेल, फर्निचर असेल, कागदांचा बंड असेल, कोर्टाच्या फाईलचा स्टॉक असेल, तर ही सगळं वेळोवेळी उचलणं, इकडून तिकडून ठेवणं, हे सगळे कामं हमालचे जे आहेत तर ते असतात। इमारतीच्या आतील बाजूत सामान हलवणे, स्टोअर मध्ये माल ठेवणे किंवा बाहेर खेचणे, ही सगळी कामं त्याला करावी लागतात। काही वेळेला यंत्रणा काही आणि भौतिक सामानचं देखील त्याला व्यवस्थापन करावं लागतं। सभागृहात ट्रायबल सामानाचे त्याला व्यवस्थापन करावं लागतं। न्यायालयाच्या प्रशासनाकडून दिलेल्या कामांनुसार भौतिक मदत। हमाल एक शारीरिक मेहनती आणि वस्तू सांभाळण्याचे काम जे आहे तर ते बघावं लागतं थोडंसं याला। तर आणि तिसरं जे आहे ना, फराश आहे ना, तर फराश हे थोडंसं स्वच्छता टाईपचं कर्मचारी, पण तो स्वच्छता करत नाही। लक्षात घ्या, कोर्टामध्ये शिपाई स्वच्छता करत नाही। स्वच्छता करण्यासाठी सेपरेट स्टाफ असतो आणि तो कॉन्ट्रॅक्ट बेसिसने दिलेला असतो, तो काही परमनंट तिथला स्टाफ नसतो। एखाद्या कंपनीला कॉन्ट्रॅक्ट दिलेलं असतं, त्यांचे माणूस येतात, त्यांची ती बाई येते आणि व्यवस्थित तुमची फरच्या पुसून जाणे, बाकी टॉयलेट वगैरे सगळ्या काही साफसफाई करण्याचं काम हे स्वच्छता कर्मचारी स्पेशल करतात। तुम्हाला स्वच्छता करायची नाही, परंतु त्यांच्या नंतर देखील स्वच्छतेची कधी कधी कामं तुम्हाला करावी लागू शकतात, ते म्हणजे फराश हे। फराश म्हणजे इमारतींची स्वच्छता आणि परिसर स्वच्छ व्यवस्थापनाची जबाबदारी ठेवणारा माणूस असतो। फराश हा एक स्वच्छता सहाय्यक आहे मित्रांनो, हा काही स्वच्छता कर्मचारी नाही, परंतु व्यवस्थित स्वच्छता होते का नाही वगैरे काही सगळे काही गोष्टी त्याच्याकडे असतात। कोर्ट आणि कचेरी परिसरात
स्वच्छता राखण्याचं काम करतो, कचऱ्याचं जे व्यवस्थापन असेल, न्यायालयातील दालने, न्यायाधीशांची कॅबिन, फर्निचर इत्यादींची तो स्वच्छता करतो, टेबल वगैरे पुसण्याचं वगैरे, कोणी अधिकारी आले म्हणजे त्यांच्यामध्ये पण ते अधिकारीच असतात तिथं पण, आणि जज असतात तर त्यांचं व्यवस्थित वगैरे क्लीन वगैरे करून ठेवणं, न्यायालयाच्या आवारणातील सतरंजा, पडदे किंवा इतर कापडी वस्तूंची देखभाल करणे, कार्यालय सुरू होण्यापूर्वी सर्व जागा नीटनेटकी आणि धूळमुक्त ठेवणे, कार्यालय परिसर सुरक्षित आणि स्वच्छ ठेवणे इत्यादी सगळ्यात मदत म्हणून हा एक फराज जो आहे तर तो असतो. याच्यात जर म्हणजे रँकिंग नुसार पाहायला गेलं तर शिपाई नंबर 1 ला येतो, त्याच्यानंतर हमाल येतो आणि फराश येतो. तर हे असे 3 कॅटेगरी असतात, पण तरीही हे एक समानच तिथं मानले जातात. बाकी त्यांच्यात असं काही नाही की एकाला शिपाई केलं, दुसऱ्याला हमाल केलं, फराश केलं, काही फरक पडतो काही नाही. वेळोवेळी तुमच्या कामांचं स्वरूप जे आहे तर ते बदलत असतं. म्हणून जर तुम्ही लागत असाल तर तुम्ही याच हिशोबाने लागा की तुम्ही ही सगळी कामं जे आहे तर ते करू शकतात मित्रांनो. आणि याच्यासाठीच आणि याच्यापेक्षा एक चांगलं पण पद आहे, लिपिकसाठी पण तयारी करत असाल करा. आणि संगणकाचा युट्यूबवर मोफत टॉपिक वाईज सराव तुमच्याकडून आपण करून घेणार आहोत. 13 दिवस 13 टॉपिक असणार आहेत. आता हे या शुक्रवारपासून जे आहे तर हा सगळा कार्यक्रम आपण सुरू करत आहे. युट्यूबला दुपारी 3 वाजता मंगेश कुलकर्णी सर प्रश्न घेऊन येतील. त्यासोबतच मागील वर्षाचे झालेले जे काही प्रश्न असतील PYQ तर त्यांचं सखोल विश्लेषण म्हणजे त्यांच्या प्रश्नपत्रिका आणि व्हिडिओ स्वरूपाचं सखोल विश्लेषण, अभ्यासक्रमाची PDF हे सगळं तुम्हाला एकच रुपयात मिळणार आहे मित्रांनो. आजच इग्नाइट अकॅडमीचं ऍप्लिकेशन डाउनलोड करून तुम्ही ही बॅच जी आहे तर ती नक्की जॉईन करू शकतात. काही प्रॉब्लेम असेल तर नक्की कमेंटमध्ये मला कळवत चला. भेटूया पुढील व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र, धन्यवाद.